हॅलो. हां, बोला ताई. हां ताई, मला अनुभव शेअर करायचा होता. हां, सांगा ना ताई. कुठून बोलताय? मी जुन्नर तालुक्यातून बोलते. बरं, बरं. तर कधीपासून आहेत आणि सेवेत तुम्ही ताई? ताई मी 9वीत होते ना, म्हणजे 9वी पण नाही, 8वी पासूनच मी अरे करायचे. वाह! पण मला मग एवढी अशी म्हणजे स्वामींबद्दल जास्त काही माहिती नव्हती. हां, पण आमच्या तिथे मठ होता ना, हां, तर हां. आरतीला वगैरे जायची मी अच्छा, आणि अच्छा. गुरुवार वगैरे करायची. हं, हं, हं. तर माझं लग्न सुद्धा आहे ना गुरुवारीच जमलं आणि लग्न गुरुवारीच्याच दिवशी झालं. अरे वाह! किती तर स्वामींची ताई, कृपा बघा. आता काय झालं माहितीये का, हं. मला आहे ना माझी बोट हाताची नाही का, हां, तर ते हाताची बोटांचे सांधे आहेत ना ते हां. दुखत होते. त्याला सूज आली होती एका बोटाला. अच्छा, तर अच्छा. हं. मी खूप दिवस मला म्हणजे मार लागला होता त्या बोटाला, तर मला वाटलं त्यामुळे ते दुखत असेल. हां, बरोबर. मग हां. मी एवढं लक्ष नाही दिलं. पण ते हं. नंतर दुसऱ्या बोटाला पण तसं झालं ना. अगो बाई! मग तर मग हो. तर मी डॉक्टरकडे गेले. हं. तर डॉक्टरांनी मला औषधं दिली. बोलले ह्यानी सूज गेली तर ठीक, नाही तर मग आपण टेस्ट करू. अगो तर त्याने काही बाई! सूज गेली नाही. म्हणून हं. मग ते आर-ए फॅक्टर वगैरे नाही का, हां, हां, हां. ते बरोबर. हां, ते चेक केलं. तर ते हं. पॉझिटिव्ह आलं माझं. आणि अरे! मग हां. ते रुमॅटॉइड आर्थरायटिस सांगितलं ना. हो, हो, हो. मग मला ते एवढं टेन्शन आलं. म्हटलं म्हणजे मी ते YouTubeला वगैरे बघायची. ते सांगायचे लोकं खूप गंभीर असतं हो, वगैरे हो. नाही का. हं, हं. हातपाय हे होतात, वाकडे होतात वगैरे. तर हां, मी हां. खूप असं डिप्रेशनमध्येच गेले पूर्ण. म्हणजे खूप रडायचे मी. आई गं! आणि वय किती आहे स्वामी तुमचं? 34 आहे. बापरे! काहीच नाही हो वय. हो ताई. मग ते मुलं लहान, मला असं वेगळंच नाही का सगळं असं जाणवायचं ना, तर हं. मी खूप रडायचे स्वामींसमोर जाऊन. आई आणि गं! त्यात काय झालं, मी मध्ये स्वामींची नित्यसेवा पण बंद केली होती. हं, 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 हं. मी रोज 3 अध्याय वाचते ना, तर हां, मला हां. असं वाटलं की मी ते केलं म्हणून स्वामींनी मला शिक्षाच दिली. आई तर गं! मी स्वामींना म्हटलं, "स्वामी असं करू नका. मी तुमचं बाळ आहे. असं हां. नका वागू माझ्याशी. झाली माझी चूक. मी आता पुन्हा कधीच असं नाही वागणार. मी हं. रोज नित्यसेवा करणार. कधी खंड नाही पडू देणार." असं वगैरे बोलायची मी त्यांच्यासमोर. हां, हां, हां. आणि बोलताना एवढं रडायची ना, माझे अश्रू थांबतच नसायचे. आई गं! तर हो, मग मी बरोबर आहे ना. पुन्हा हो ताई, खूप म्हणजे खूप. साहजिक आहे, साहजिक आहे. आणि मग आहे ना मी स्वामींसमोर असं रोज सेवा करताना सुद्धा, अध्याय वाचताना सुद्धा कंटिन्यू माझ्या डोळ्यातून पाणी राहायचं. हां, आणि तारक मंत्राचं वगैरे 11 वेळा बोलून ते तीर्थ पण मी प्यायचे. हां. आणि नंतर मग मला आहे ना आठवलं की माझी बहिणीने मला प्रदीप दादांबद्दल सांगितलं होतं. हां, ती हां, हां. जाऊन आली होती प्रदीप दादांच्या मठात. पण मी आहे ना अच्छा. विश्वास नव्हते ठेवत नाही का. मी हां, हां. म्हणायची, देवापर्यंत जायला वकील कशाला पाहिजे तुम्हाला नाही का, असं मी बोलायची. मध्यस्थी. हां. हां, तर ती बोलायची, "तुझा विश्वास नाहीये, पण खरंच खूप छान आहे. तू एकदा गेली ना तुला कळेल." हं, तर हं, मी हं. म्हणायची, "मला नाही बाई जायचं कुठं बरं का. माझे स्वामी आहेत इथे." म्हटलं, "माझं जात नाही. मी बोलते त्यांच्याशी डायरेक्ट नाही का." मी अशी हां, बोलायची. हां, हां, हां. तर तेव्हा मला अचानक आठवलं. मी तिला कॉल केला. म्हटलं, "अगं मला आहे ना ते तू म्हटली ना प्रदीप दादा, हं, त्यांच्याकडनं सेवा दे ना." हं, तर ती म्हटली, "हो देते" म्हटली. हं. तिने मला त्यांच्याकडनं सेवा दिली, घोरकष्ट स्तोत्र नाही का. हां. तर ते 51 वेळा बोला म्हणून सांगितलं. हं, हं, तर हं. मी ते रोज बोलते आता. 15 दिवस होत आले. अरे वाह! वाह! आणि नाही का मी मग काल असंच घोरकष्ट स्तोत्र पूजा वगैरे करून बोलत होते. हां. तर मिस्टरांना कॉल आला मित्राचा, हं. की अ, पूजा आहे, तुम्हाला बसायचंय पूजेला तर ये. तर मिस्टर बोलले, की असं अचानक सांगतोय, बाहेर धो-धो पाऊस येतोय. कसं काय हं. आता? ती ती येणार नाही म्हटले बरं का. हां, तर हां. ते मी ऐकलं, पण मी देवाचं करत होते त्यामुळे मी काही बोलले नाही. हां, ते आले माझ्याकडे आणि मला फक्त म्हणले, "पूजेला बोलावतोय, जायचंय का?" तर हां. माझ्या मनात काय आलं, की मी स्वामींना रोज म्हणायची, "मी आता एवढं करते, मी रोजच करते." म्हटलं, "तुमच्यापाशी एवढं रडते मी स्वामी, हां. माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचते की नाही? तुम्ही मला बरोबर. काहीतरी अनुभव तर द्या ना." हां, तर हां. नाही का असं मनात म्हणतच होते आणि हे असे बोलले ना, मग मी म्हटलं पूजा म्हटल्यावर माझ्या ना डोक्यात काही हे काहीतरी स्वामींचंच असेल आणि हां. कुठेतरी मला आहे ना मठात वगैरे किंवा मंदिरातच पूजा आहे असं वाटलं. आणि मी अच्छा. पटकन असं होकारार्थी मान हे केली, "हो हां. जाऊ."
आणि नंतर माझं सगळं झालं देवाचं करून. मग मी म्हटलं त्यांना, कुठे आहे हो पूजा? तर ते बोलतात हॉटेलची पूजा आहे. तर माझं जरा मन असं नर्वस झालं नाही का. म्हटलं म्हणजे मला असं वाटलेलं मंदिरात वगैरे काहीतरी देवाचं करायला भेटणार आहे. आणि मग म्हटलं अच्छा हॉटेलची आहे का? मला वाटलं देवाची आहे कुठं. तर ते बोलतात अरे ते मग काय सत्यनारायणाची देवाचंच आहे की. तर म्हटलं ठीक आहे, म्हटलं आता जाऊ. मग एवढा पाऊस होता ना तरी गेलो आम्ही तिथे. तिथे हॉटेलवर गेल्यावर तिथे कुणीच नाही. फक्त मॅनेजर आणि त्यांचा स्टाफ होता हॉटेलचा. आणि ज्याचं हॉटेल आहे तो. तर तिथे गेल्यावर मला असं म्हणजे असं फ्रेश असं वाटतच नव्हतं. निगेटिव्हिटी वाटायला लागली. तर म्हटलं हे असं कसं हो पूजा? म्हटलं इथे एखादा फोटो नाही देवाचा, एखादा स्वामींचा फोटो वगैरे तरी आम्ही लावायचा ना. तर ते बोलतात त्याची गडबड आहे सध्या त्यामुळे राहिला असेल. तर म्हटलं त्यांना सांगा, म्हटलं एखादा स्वामींचा फोटो लावा इथे. आणि असंच मनातल्या मनात म्हणते, स्वामी मला ना खूप निगेटिव्हिटी वाटते इथे. आणि कुणीच नाहीये, फक्त आम्हालाच बोलवलंय पूजेला बसायला. असं का बरं? आणि स्वामींचं नामस्मरण माझं चालू होतं. आणि त्यानंतर लहान मुलगी आहे ना माझी, ती अशी इकडून तिकडे खेळत होती, पळत होती तिथे. आणि अचानक तिने मला आवाज दिला की आई इकडे ये, तुला स्वामींचा फोटो पाहिजे ना? म्हटलं हा. तर म्हणती इकडे ये. मी गेले तर बघते तर तिथे स्वामींचा फोटो होता ह्याच्यावर टेबलवर. पण आहे ना हॉटेलमध्ये. आणि असं एका बाजूला होता कोपऱ्यात. असं सपाट ठेवलेला होता. त्यावर अजून काहीतरी ठेवलेलं होतं. तर मी बघितलं, मला आनंद तर झाला स्वामी इथे आहेत. आणि दुसऱ्या क्षणी दुःख ह्याचं झालं की स्वामींच्या फोटोवर एवढी धूळ की बस रे बस. मग मी ते वरचं जे होतं ना सामान ते काढलं. आणि रुमालाने पूर्ण स्वामींचा फोटो आहे ना पुसून स्वच्छ केला. तर पूर्ण रुमाल काळा झाला. एवढी धूळ होती. फोटोच्या मागे जाळं वगैरे लागलेलं होतं. मग मी ना सगळा फोटो वगैरे स्वच्छ केला. छान तिथे उभा केला टेबलवर. त्याला फुलं वगैरे वाहिली. आणि ताई मला त्यानंतर त्याच हॉटेलमध्ये जिथे मला निगेटिव्हिटी वाटत होती ना तिथे एकदम असं पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटायला लागलं. म्हणजे मला असं म्हणजे असं अगोदर वाटलं होतं ना उगाच आले. ते तिथे गेल्यावर नंतर मला स्वामींना बघितलं असं वाटलं सार्थकी लागलं माझं येणं. म्हणजे इथे पण स्वामी आहेत. त्यांनी बघितलं असेल तुम्ही एवढं स्वामींचं सगळं साफसफाई. हो ते बघत होते सगळे माझ्याकडे. कोण काही बोललं नाही. पण मेन आहे ना ताई ते सगळे होते ना अगोदर तरी त्यांनी कुणीच स्वामींच्या फोटोकडे बघितलं नाही. किंवा स्वामींचा फोटो आता हे शुभ कार्य आहे स्वामींचा फोटो आहे तिथे. तर स्वच्छ वगैरे करावा लावावं असं कोणाच्याच डोक्यात आलं नाही. तर माझं असं वाटलं मला की चला स्वामींची इच्छा होती की मी येऊन ते सगळं त्यांच्यावर सेवा करावी. ते स्वामी तेचसाठीच मला बोलवलं का ये आणि मी इथे माझ्यावर धूळ साठलीये ती साफ कर वगैरे असं मला प्रसन्न वाटलं ताई. म्हणजे सार्थकी लागलं माझं जाणं. बाकीच्या नंतर गर्दी झाली का? हो 4च्या नंतर मग भरपूर माणसं. आणि त्यांना पहिलं म्हणजे हॉटेलला पहिलं क्लायंट पण आलं. अरे वा. त्याच दिवशी. अरे वा. एवढे छान अनुभव आला मला स्वामींचा. तर घरी आल्यानंतर माझ्या देवाचा दिवा फॅन चालू होता ना तो विझला होता. तर मी म्हणते बाई माझ्या देवाचा दिवा पण विझलाय. तर माझी मुलगी म्हणते अगं तुझा देव इथे कुठं होता? तुझ्या सोबतच होता. तर म्हटलं हो बाई माझ्या सोबतच. हो मला म्हटलं मला ते वाक्य तिचं ऐकून एवढं मला भरून आलं. म्हटलं हो बाई माझ्या सोबतच होता माझा देव. खरंय खरंय खरंय. तर आता ती सेवा सुरू आहे माझी ती अमवातावरची. बघू आता तो अनुभव काय देतात स्वामी. दिला तर ते पण एकदम क्लिअर होईल ताई. विश्वास तर करताय ना सेवा. हो एकदम क्लिअरच होणार. स्वामी फार दयाळू आहेत. हो ताई तुम्ही पण खूप मायाळू आहे. तुमचा आवाज ऐकून आहे ना मला खूप छान वाटतं. मी तुमचे अनुभव ऐकते ना मी तुम्हाला सांगू मी एवढी एवढी दुःखी झालते ना ह्यामध्ये. एवढी डिप्रेशन मध्ये गेले. मी ना माझ्या बहिणीने मला प्रदीप दादांबद्दल सांगितलं होतं की नाही. तर मी म्हटलं आता ह्या दिवसांनी नाही आपण कसं असतं माहितीये का दुःखी झालं का आपल्याला देवाची जास्त आठवण येते. आणि तसंच झालं माझं. मग म्हटलं कोण आहे प्रदीप दादा बघू देत तरी मला युट्यूबला नाही का. तर मी सर्च केलं. तर काय झालं तो व्हिडिओ आला पण त्यामध्ये पहिलं जे आलं ना ते अॅनिमेशन थ्रू नाही का बोलतात ते AI थ्रू. तर ते आलं. म्हटलं काय म्हटलं हे पण असंच दिसतंय नाही का प्रसार करायची कामं. म्हणून मी आहे ना पुढे व्हिडिओ न बघता स्किप करून टाकला.
हा हा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मला काय वाटलं काय माहिती, मी पुन्हा तोच व्हिडिओ लावला आणि म्हटलं नाही मला पूर्णच बघायचा आहे हा व्हिडिओ काय आहे. हम्म. तर पूर्ण ना पुढे एकदम ओरिजिनल व्हिडिओ प्रदीप दादांच्या मठातला होता. त्या आजी होत्या. हा तर त्या सांगत होत्या त्यांना काहीतरी पायाला डाग वगैरे पडले होते, दुखत होता पायला. हा तर हा त्यांना सेवा दिलेली तर ते पूर्ण क्युअर झालेलं. म्हटल्या कुठंच म्हणजे विलाज केला, कुठंच गुण नव्हता आला. ते स्वामींनी चमत्कार केला. आणि मग तिथून पुढे मला ते एकदमच असं मनाला भावायला लागले ते व्हिडिओ. आणि हम्म. तुमचा चॅनल पण माझ्यासमोर कसा आला मला माहित नाही. मी तुमचे अनुभव ऐकायला सुरू केलं तेव्हापासून माझं डिप्रेशन, टेन्शन सगळं असं हे झालंय पूर्ण गेल्यासारखं. हो, तुमचा आवाज ऐकला का मला खूप छान वाटतं आणि मी सगळ्यांचे अनुभव ऐकते ना, मी आता सारखे अनुभव ऐकत असते. त्यामध्ये ना माइंड पूर्ण असं माझं शांत होऊन गेले. खरंच एवढं छान छान वाटतं वाटतं मला. त्याच्यात. खरंच छान वाटतं. आणि हो आता हे ताई. अनुभव पण शेअर केला ना ताई, सेवा पण हां. करतायत. तुम्ही दुसरा अनुभव तोच सांगाल, की ताई माझं सगळं क्लिअर झालं. हो लवकर ताई. शेअर कराल बघा तुम्ही. हो ताई. तेच हां? आता. मी शेअर हो, हो. करते ताई. हो, हो. चालेल. हां, श्री स्वामी हो, समर्थ. चालेल. श्री स्वामी समर्थ.